राज्यात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलंय. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले आणि बारामतीचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्याने रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक येत्या 23 एप्रिलला होणार आहे आणि निकाल 4 मेला लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केलाय. आता दोन मतदारसंघाची पोटनिवडणूक लागल्याने पुन्हा एकदा घमासान होणार की दोन्ही निवडणुका बिनविरोध होणार याची जोरदार चर्चा आहे. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्या अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. खरं तर बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित आहे, कारण शरद पवार गटाने याआधीच बारामतीत उमेदवार देणार नाही असं स्पष्ट केलंय. पण इकडे राहुरीत मात्र निवडणूक बिनविरोध होण्याचे चान्सेस कमी आहेत. याआधी मवियाच्या काळात देखील कोल्हापूर उत्तर असेल किंवा पंढरपूर असेल, नेत्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे राहुरीत बिनविरोधाचा पॅटर्न कदाचित दिसणार नाही असं बोललं जात आहे. पण दुसरीकडे जर शरद पवार गटाचा उमेदवारच भाजपात आला तर काय? कर्डिलेंच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिलीच नाही तर काय होणार? राहुरीत नेमकं काय घडतंय आणि राहुरीची निवडणूक राज्याचं राजकारण कसं बदलणार पाहूयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. राहुरी विधानसभेचा इतिहास पाहिला तर गेल्या काही वर्षात इथे तनपुरे आणि कर्डिले घराण्याचं वर्चस्व राहिले. 2019 ला प्राजक्त तनपुरेंकडून पराभूत झालेल्या कर्डिलेंनी 2024च्या विधानसभेला मात्र तनपुरेंचा पराभव केला. त्यामुळे एकमेकांना शह देण्याच्या या राजकारणात दोन्ही घराण्यांमध्ये चांगली स्पर्धा लागलेली असते. राहुरी विधानसभेचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर या मतदारसंघाचा काही भाग हा नगर दक्षिण आणि काही भाग शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे राहुरीकडे नेहमी सगळ्या नेत्यांचं लक्ष असतं. 2024 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटात असलेल्या प्राजक्त तनपुरेंनी निलेश लंके यांच्यासाठी सगळा जिल्हा पिंजून काढला होता. पण राहुरीत मात्र लंकेंना लीड मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. राहुरीचं वारं 2024 ला भाजपच्या बाजूनेच होतं आणि त्याचा परिणाम विधानसभेला देखील दिसला. तनपुरेंना पराभवाचा फटका बसला. पण शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर गेल्या वर्षभरापासून राहुरीत काय होणार याची चर्चा चालू आहे. यामध्ये मुख्यतः त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हेच भाजपचे उमेदवार असणार असं बोललं जात होतं. अगदी सुजय विखेंनी सुद्धा आधी तसं वक्तव्य केलं होतं. पण आता मात्र राहुरीचं सगळं वारं बदलताना दिसतंय. राहुरीमध्ये सध्या भाजपचा उमेदवार कोण याची चर्चा जोरदार आहे. कारण शरद पवार गटात असलेल्या प्राजक्त तनपुरेंनी डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवी शाल आणि मुखात भाजप नेत्यांचं कौतुक असा आपला पवित्र केलेला असल्याने ते भाजपात जाऊन उमेदवारी मिळवणार अशी चर्चा आहे. पण मग तनपुरे भाजपात आले तर कर्डिलेंचं काय? विखेंची भूमिका काय असणार? आणि या सगळ्यात जयंत पाटलांनाही भाजप आपलंसं करून घेईल का? तर सगळ्यात आधी बोलूयात अक्षय कर्डिले यांच्याबद्दल. शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र असणारे अक्षय कर्डिले हे राजकारणात सक्रिय असले तरी त्यांची इनिंग वडिलांच्या निधनानंतर ठळकपणे सुरू झाली आहे. वडिलांच्या निधनानंतर भाजपने लगेचच त्यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती केली. अक्षय कर्डिले हे जिल्हा परिषदेसाठी सुद्धा तयारी करत होते, मात्र आता ते थेट विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी करतायत. कर्डिलेंचे जावई अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे देखील कर्डिलेंच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मागे राधाकृष्ण विखे पाटलांनी अक्षय यांना सोबत घेत फडणवीसांची भेट घेतलेली, त्यामुळे विखे त्यांना प्रोजेक्ट करतायत अशी चर्चा झाली. पण सध्या विखे पाटलांची भूमिका देखील संदिग्ध झाली आहे. राहुरीसाठी केलेल्या सर्वेक्षणात माझं नाव पुढे आहे असं म्हणत सुजय विखेंनी आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालू केलेत अशा चर्चा आहेत. इकडे कर्डिले समर्थक मात्र अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. अक्षय कर्डिले तसे नवखा चेहरा आहेत, मात्र वडिलांचा वारसा आणि सहानुभूती या जोरावर ते निवडून येतील असं समर्थकांना वाटतंय. मात्र जर अक्षय कर्डिले रिंगणात आले तर विखे समर्थक मनापासून त्यांचं काम करणार का? यासोबतच महाविकास आघाडीकडून मैदानात येणारा प्राजक्त तनपुरे यांचं आव्हान ते कसं पेलणार यावर बरीच गणितं ठरतील. अर्थात या सगळ्यातला चर्चेतलं दुसरं नाव म्हणजे प्राजक्त तनपुरे. 2019 साली शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव करत तनपुरेंनी कर्डिलेंना धक्का दिलेला, मात्र हाच पैरा कर्डिलेंनी 2024 ला फेडला, तनपुरेंना पराभूत करून. आता कर्डिलेंच्या निधनानंतर मतदारसंघात निर्माण झालेली स्पेस घ्यायला तनपुरेंनी दंड थोपटले. पण यावेळी त्यांना राष्ट्रवादीची नाही तर भाजपची उमेदवारी पाहिजे. भाजपकडून उभा राहिलो तर सहज निवडून येणार. 2029 पर्यंत टिकायचं असेल तर भाजप हाच पर्याय आहे. कारखान्यात टिकवायचं असेल तर भाजपच लागणार अशी समजूत असणाऱ्या नेत्यांमध्ये तनपुरे सुद्धा आहेत. त्यामुळे शरद पवार आमचे नेते असले तरी लोकांना विचारून निर्णय घेणार अशी भूमिका तनपुरेंनी मांडली आहे. त्यातही गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादाचा वाढलेला प्रभाव पाहता तनपुरे देखील त्याच भूमिकेत आलेत.
देवेंद्र फडणवीसांचं केलेलं कौतुक, भाजप नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी या सगळ्या घडामोडी भाजपची उमेदवारी या एकाच गोष्टीपाशी येऊन थांबतात. पण आता भाजपकडे शिवाजीराव कर्डिलेंचा मुलगा उमेदवार म्हणून असताना ते तनपुरेंना का घेतील? तर याचं कारण लपलंय 2029च्या लोकसभा आणि विधानसभेत. याआधी सुद्धा आपण अनेकदा बोललोय की भाजप 2029च्या कामाला लागलीये. पुढच्या निवडणुकीचा विचार करूनच अनेक विरोधकांना आपल्या पक्षात घेऊन विरोधकांकडे माणूसच ठेवायचा नाही, ही भाजपची रणनीती आहे. उदाहरण बघायचं तर खडकवासला घ्या. भाजपचे आमदार आहेत भीमराव तापकीर. विरोधात असणारे शरद पवार गटातले सचिन दोडके यांना सुद्धा भाजपात घेऊन तिथे विरोधकच संपवायचं काम भाजपने केलंय. तसंच काहीसं राहुरीत करायचा भाजपचा प्लॅन असू शकतो. तनपुरेंना पक्षात घ्यायचं, त्यांना आता उमेदवारी देऊन आमदार करायचं आणि समोर माणूसच शिल्लक ठेवायचा नाही. बरं, मग असं केलं तर अक्षय कर्डिलेंचं काय? तर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार तनपुरेंना विधानसभा आणि कर्डिलेंना परिषद देऊन त्यांचं देखील पुनर्वसन केलं जाऊ शकतं. थोडक्यात सगळी महत्त्वाची नेते मंडळी भाजपातच राहावीत आणि त्याचा फायदा 2029च्या नगर शिर्डी लोकसभेत भाजपला व्हावा, यासाठी भाजप प्रयत्नात आहे. त्यातही जर कर्डिले उमेदवार असतील तर तनपुरे मवियातून उभे राहणार आणि निवडणूक होणार. मात्र तनपुरे उमेदवार असतील तर कर्डिले यांच्या बंडखोरीची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हायची शक्यता आहे. बरं, हे झालं कर्डिले आणि तनपुरेंचं. या सगळ्यात जयंत पाटलांचं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राजकारण कसं बदलेल? मुळात मुद्दा आहे तो नात्याचा आणि राजकारणाचा. जिथे जयंत पाटील तिथे तनपुरे, असंच काहीसं समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये राहिलं आहे. प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत. जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा देखील ते जयंत पाटलांसोबतच राहिले. आता जर प्राजक्त तनपुरे भाजपचा रस्ता पकडत असतील तर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता देखील बळावतात. सध्या शरद पवार गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा विलिनीकरणाचा मुद्दा जवळपास संपुष्टात आला आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाच्या नेत्यांसमोर अस्तित्वाचा मोठा प्रश्न उभा आहे. अशा वेळी जर प्राजक्त तनपुरे भाजपात जात असतील तर त्यांच्या पाठी भाजपात जाणाऱ्या नेत्यांचा नंबर वाढू शकतो. त्यामध्ये जयंत पाटील यांचंही त्यामध्ये नाव असू शकतं. जाणार जाणार असं म्हणता म्हणता जयंत पाटील काही पक्षातून हल्ले नाहीत. मात्र सुरुवातीला त्यांच्या भाजप प्रवेशासाठी उत्सुक असणारी भाजप आता त्यांना घ्यायला तयार नाही, अशाही चर्चा आहेत. पण जर तनपुरे गेले तर आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जयंत पाटलांनी एक पाऊल उचललं आहे, अशा चर्चा नक्कीच होतील. त्यामुळे राहुरीची पोटनिवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? राहुरीत नेमकी कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.